डिस्ट्रिक्ट चैंपियनशिप होगा 5 और 6 को, क्या उसमें जो स्टेट वाले जो नागपुर की जो टीम रहेगी उसमें जो स्टेट खेलेंगे वही लोग डिस्ट्रिक्ट खेलेंगे? नो, हमने डिस्ट्रिक्ट के प्लेयर को जब वो 3 दिन 4 दिन ये कबड्डी स्पोर्ट देखेंगे 4 दिन स्टेट लेवल का, उससे थोड़ा सीख के हमारे जिले की टीम जो लोकल लेवल पे खेलती है वो अच्छी टीम निकालकर हम एक 15 से 20 टीमों को भी 5-6 तारीख को स्कोप देंगे ताकि वो वहाँ सीखे 4 दिन। ये तो ऑलरेडी ट्रेंड लोग हैं जो हम जिले के वहाँ खेलना चाहते हैं, तो ऐसे टीम को भी थोड़ा कॉन्फिडेंस आए, ऐसे टीम भी अगले साल वो कॉम्पीट करें राज्य स्तरीय। तो जब वो स्पोर्ट देखेंगे लोकल टीम्स तो 4 दिनों में इतना सब कुछ सीख लेंगे कि इतने सारे गेम्स को जब ऑक्यूपाई करते हैं हम लोग, जब हम देखते हैं तो निश्चित वो भी कल जाके उनको अगर 2 दिन हमने स्कोप दिया तो वो अगले बार वो राज्य स्तरीय खेल पाएंगे, ऐसा हमको देने का प्रयास हमारा चल रहा है। लेकिन ये जिले की अलग टीम होगी, इसका कोई संबंध नहीं है। तो ये ग्रामीण संघटना ही नागपूर डिस्ट्रिक्टची अफिलिएट आहे का? विदर्भ म्हणजे डिस्ट्रिक्टशी काही संबंध, अफिलिएशनचा संबंध आहे डायरेक्ट विदर्भाचे सारे मॅचेस अंडर ब्लड लाईट होणे ब्लड लाईट आपल्याकडे उराडीला तालुका क्रीडा संकुल आहे, तर या निमित्ताने इतका चांगला तालुका क्रीडा संकुलात हा पैसा लावता आला असं नाही? तालुका क्रीडा संकुल अत्यंत उत्तम आहे, एक आणि एअर कंडिशनर आहे, तिथे आपण तेवढा स्पोर्ट घेऊ शकत नाही। हा फार मोठा स्पोर्ट आहे स्टेट लेवलचा, खूप मोठे प्रेक्षक राहणार आहे, मोठ्या गॅलरी तयार करायला लागणार आहे। हा स्पोर्ट वेगळा आहे, आपल्या तिथे जिम्नॅस्टिक आपण तिथे करतोय राज्यस्तरीय, पण तिथे 30,000 स्क्वेअर फीटचा इंडोर आहे, हा आउटडोअर स्पोर्ट आहे, त्यामुळे मला वाटतं ग्राउंड पाहिजे होता। त्यामुळे एक मोठा ग्राउंड, शिवानंद शाळेचा एक चांगला ग्राउंड नागपूर जवळ, त्याचा विभागीय क्रीडा संकुलात जागा नाही आहे, काम चालू आहे। गादा क्रीडा संकुलचंही काम चालू आहे, जिल्हास्तरीय क्रीडा संकुल, मग जवळपास तालुका क्रीडा संकुल नाही आहे, कोराडीचा आहे, तिथे इंडोर आहे, बाजूला एक चांगला ग्राउंड आहे। जेव्हा तुम्ही या ग्राउंडवर तुम्हाला वाटेल की फार सुंदर ग्राउंड तयार केलं आणि त्याच्यातनं पुढेही सुद्धा चांगले चांगले स्पोर्ट होतील आणि 10 किलोमीटरवर आहे, 8 किलोमीटर। तिथे फक्त 25 कोटी रुपयाची प्रोव्हिजन होती, आता 115 कोटी रुपयाचा फायनल DPR HP समोर गेला आहे। यावर्षी 115 कोटी मंजूर होतील। जिल्हास्तरीय चांगलं फुटबॉल, व्हॉलीबॉल एक मोठं जिल्हास्तरीय स्टेडियम त्या ठिकाणी तयार होत आहे, म्हणजे नागपूरचं विभागीय झाल्यामुळं तिकडे जिल्हास्तरीय शिफ्ट केला आहे। 115 कोटीचा प्रस्ताव आहे, तो HPCला आहे, तर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत ते ग्राउंड चांगलं होईल जिल्हास्तरीय। नाही एवढ्या लवकर नाही होणार, कारण 118 कोटी मिळाल्यावर त्याचं निविदा करणे हे करणे साधारण वर्ष 1.5 वर्ष तर लागेल, पण जिल्हास्तरीय क्रीडा संकुल फार चांगलं होणार। नाही ते आपण तिथे रहिवाशी करतोय, वसतिगृह करतोय, फार चांगलं करतोय। का जो रिपोर्ट भेजेंगे वो कैसे भेजेंगे, कब तक मतलब आपका वो प्रोसीजर आपको कंप्लीट होगी? डेली कंपटीशन जो होंगे तुरंत उसका जो रिजल्ट है, हमारी एक टीम है जो मीडिया देख रही है, सोशल मीडिया, उसके थ्रू आपको सबको नाही जिल्हा इथे माहिती अधिकारी आहे, जिल्हा माहिती अधिकारी आपल्याला तात्काळ रिपोर्टिंग करतील प्रत्येक मॅचचं। माझी विनंती आपल्याला आहे, तुमच्याकरता वेगळी गॅलरी तयार करतो, तुम्ही येऊन बसा 4 दिवस। तुम्ही 4 दिवस इन्व्हॉल्व राहा, काय तुम्हाला विनंती करायला आलो, तुम्ही जर आले तिकडे तुम्ही चांगलं करू शकाल, म्हणजे या स्पोर्टला उंची देऊ शकाल। तुमचं जे सहकार्य पाहिजे उंची देण्याकरता पाहिजे। तुम्ही कोणी जरी इन्व्हॉल्व झालं 5-6 लोकांची टीम आपल्या प्रेसची, तर मला वाटतं ती उंची राज्यभर आहे। या पहिल्यांदा विदर्भात होत आहे, यापूर्वी बारामतीत झालं, यापूर्वी तिकडे झालंय, पण यावेळी स्वतः अजितदादा असताना त्यांनी स्वतः सांगितलं यावेळी विदर्भात घ्या, नागपूरमध्ये घ्या। तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे की तुमची त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आम्ही करतोय। जर तुम्ही जर 2-2, 3-3 प्रेसच्या इव्हेंटनी जर मदत केली
तर मला वाटतं सर्वांना रिपोर्टिंग होऊन जाईल. आपला व्हॉट्सअप ग्रुपचा आहे सर्वांना. नाही काय होईल हे एवढे जे स्पोर्टवाले आले आणि त्यांचं बीट जे आहे स्पोर्टचं ते नाराज होऊन जातील. बाहर गर्मी में यही कर देते भाई इधर क्यों लवकरात लवकर सुरू करा. खूप सुंदर बनवलाय तो. 118 वर चांगलं होतं काय खत विक्रेत्यांचा संप सुरू आहे. खरीपाचे दिवस आहे. पेरणीचा वेळ मी सर्व खत विक्रेत्यांना विनंती करतो की त्यांनी कुठलाही संप करू नये. शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागणीची दखल घेतलीच आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे. कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल. जमीन बळकावल्याच्या आरोपावरून आमदार भाजपचे जे आहे मेहता त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी काय मीरा भाईंदरचं लोकल काय तिथे असतील मला माहिती नाही, पण त्याची माहिती मी घेतली नाही. पण नरेंद्र मेहताजी आणि थोडे प्रताप सरनाईकजी यामध्ये थोडे मतभेद आहेत. पण त्यातनं काही त्यांची मागणी असेल तर बघावं लागेल. पण कुठल्या कारणाने मला तपासावं लागेल. गॅस टंचाई याबद्दल झाली होती. खत टंचाई होईल असं मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये खत टंचाई होऊ नये, काळाबाजारी कोणी करू नये, स्टॉक वाढवू नये यासाठी सरकार कार्यवाही करणार आहे. कारण की एलपीजी संदर्भामध्ये सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या होत्या गोष्टी. खत टंचाई सध्या असं होऊ नये, सरकार काय करणार? आमच्याकडे या ठिकाणी स्पॉटिंगची व्यवस्था आहे. कुणी गैरप्रकार काळाबाजारी केला आणि शेतकऱ्याला फसवलं तर गुन्हे दाखल होण्याची व्यवस्था आहे. फ्लाईंग स्क्वॉड्स आहे. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आता अलर्ट आहे. आमचे सर्व विधिमंडळ सदस्य हे प्रत्येक दुकानामध्ये व्हिजिट करतात. नागपूरचा विचार केला तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादनी एकटा नागपूरचा विचार केला तर सर्व कृषी केंद्रावर तहसीलदार आणि कृषी अधिकारी गट विकास अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. यावर्षी मात्र कुठलीही काळाबाजारी टंचाई आणि जाणीवपूर्वक टंचाई करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही. स्वतः मी अमरावती आणि नागपूरमध्ये लक्ष टाकलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वच पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे, सूचना दिल्या आहेत की खरीपाच्या विषयावर लक्ष टाका. खरीपाच्या बैठक घ्या. मी बैठक घेणार आहे खरीप आढाव्याची. त्यामुळे कुठली काळाबाजी होणार नाही. अशोक खरात यांना आज कोर्टात पेश करण्यात येणार आहे आणि ते पोलिसांना सहकार्य करत नाहीये अशी माहिती समोर येते. माहिती समोर येतं का मला त्याबद्दलची माहिती नाही. पण SIT ही पूर्णपणे आपली बाजू कोर्टात मांडेल. सहकार्य करत नसतील तर जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत SIT त्यांची कोर्टाकडे वेगळी मागणी करतील. शेवटी SITचा तपास सुरू असताना त्यावर अधिक बोलणं काही योग्य होणार नाही. वीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांवरती वादग्रस्त वक्तव्य केलं तरी सुद्धा त्यांची रामकथा नागपुरात सुरू आहे आणि आंदोलनही भरपूर प्रमाणात होत आहे. तर यावर तुमच्या काय तशी त्यांनी माफी मागितली पण त्यांनी शिवाजी महाराजांवर असं चुकीचं वक्तव्य का करावं? स्टंट आहे. मी कालही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो की छत्रपती शिवाजी महाराजजीबद्दल कुठलाही उल्लेख कुठल्याही इतिहासात काही असला तरी या पद्धतीचं जे काही मन दुखवणारं
शिवप्रेमीच्या आणि महाराष्ट्राच्या देशातल्या 140 कोटी भारतीयाला पटणार नाही असं कुठलं स्टेटमेंट कुणी करू नये. शेवटी इतिहासामध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत, त्या वेगळ्या मांडलेल्या आहेत. कुठल्या इतिहासाचा दाखला हा जरा तपासूनच त्यांनी प्रत्येकाने बोललं पाहिजे. मला वाटतं की त्यांनी माफी मागितलेली आहे. आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार. सर, टेम्परेचर जे आहे ते धोक्याच्या पातळीच्या वर गेलेलं आहे. जिल्हा प्रशासनाला काय सूचना आहे, आरोग्य विभागाला काय सूचना आहे? नाही, आम्ही आता संपूर्ण जिल्हा अलर्ट आहे. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या भागामध्ये अल निनोचा येणाऱ्या प्रभावाबद्दल काय काय अडचणी येऊ शकतात त्याच्या बैठक घेतलेल्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवलची बैठक घेतलेली आहे आणि आम्ही सर्व अलर्ट आहोत. सर्व 48 डिपार्टमेंट शासनाचे, जलसंधारणापासून तर आरोग्यापर्यंत, महिला बालकल्याणपासून तर महसूलपर्यंत सर्व विभाग अल निनोच्या प्रभावामुळे काय काय होऊ शकतं, कुठल्या कुठल्या विभागाने काय काय केलं गेलं पाहिजे याची SOP जिल्हाधिकारी यांनी तयार केली आहे. आणि महाराष्ट्राने आमचे मुख्य सचिव यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. माननीय मुख्यमंत्र्यांनी तर स्वतः 3-3.5 तास या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत आणि आता तसे निर्देश खाली आलेले आहेत. यांचा जो विषय आहे तो गंभीर असताना आता आज सकाळी शिवराज कुलकर्णींचं स्टेटमेंट आहे की नांदगावमध्ये जे रस्त्यावरचे जे हॉकर्स आहेत ते मुस्लिम आहे, पाणीपुरी विकतात आणि त्यांनी पण शोषण केलेलं आहे आणि नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एक केस दाखल झाली आहे. परत अमरावतीत या घटना होत आहेत, अचलपूर परतवाडामध्ये होत आहेत. पालकमंत्री म्हणून काय नाही, आम्ही पूर्ण शेवटी शोधून कुणी काढलाय? शोधून आम्हीच काढला प्रकरण. सरकारनं आम्ही गुन्हा दाखल केला, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला, कोणाची तक्रार नव्हती. परतवाड्याच्या प्रकरणात असेल, अमरावतीच्या प्रकरणात असेल, स्वतः पोलीस समोर येऊन त्या ठिकाणी कारवाई करतात. कोणा व्हिक्टीमची त्या ठिकाणी पहिला अर्ज आला नव्हता की आमच्यावर असं झालं आहे. सरकारच या ठिकाणी अशा पद्धतीच्या, जसं आम्हाला माहिती झालं, तिथल्या खासदार अनिल बोंडेला माहिती झालं, काही सुखसुखी लागले आम्हाला, हे चालू आहे. त्या आधारावर शिवराज कुलकर्णी प्रेस घेतली, त्यावरच मग आमची कारवाई सुरू झाली. शेवटी समाजातनं कोणा कोणी बोललं पाहिजे, समाजासमोर जर आलं तर ते मांडलं पाहिजे. त्यांना माहिती, आपल्या लोकांना माहिती झाल्यामुळे त्यांनी मांडलं, म्हणून परतवाड्याचं इतकं मोठं प्रकरण उघडकीस आलं. याच्यात कोणी काही फिर्याद द्यायला आला नाही आमच्याकडे. आम्ही सुद्धा याची दखल घेतलेली आहे. त्याची चौकशी करू ना. जर अशा पद्धतीचं शिवराज कुलकर्णी मांडलं असेल तर त्यात काही तथ्य असेल त्याची पूर्ण चौकशी करू आणि एंड टू एंड कुणाला आम्ही सोडणार. बच्चू कडू संदर्भामध्ये बातमी पुढे आलेली आहे. शिवसेनेनं बच्चू कडूंना ऑफर दिली आहे विधान परिषदेची, पण अट टाकली आहे की प्रहार संघटना मर्ज केली पाहिजे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये. अमरावतीचे पालकमंत्री म्हणून, माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून या